नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा ठोठावली होती। न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, पण दोष सिद्धीची याचिका फेटाळली होती। म्हणून विधानसभा अध्यक्षांनी लगेचच त्यांना आमदार पदावरून अपात्र ठरवले होते। मात्र ही तत्परता, ही चपळाई राज्याचे माजी कृषी मंत्री आणि सध्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी दाखवली नाही। कोकाटे यांचेही असेच बनावट कागदपत्रांचे प्रकरण आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात त्यांना नाशिक येथील कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। ती आता सत्र न्यायालयाने कायम ठेवली। या निकालाने 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार कोकाटे यांची आमदारकी रद्दबातल ठरणार आहे। विधिमंडळ सचिवांनी याबाबतची अधिसूचना काढल्यानंतर कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी दोन्ही गमवावी लागणार आहे, असे कायदा सांगतो। या कायद्यानुसार कलम 8(3) अन्वये एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा न्यायालयाने ठोठावली असेल तर त्या तारखेपासून खासदार किंवा आमदार अपात्र ठरतात, अशी स्पष्ट तरतूद कायद्यामध्ये आहे। कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते। त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे सादर करावी लागतात। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये अशी कागदपत्रे सादर करून नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून 2 सदनिका प्राप्त केल्या होत्या। मात्र त्यांनी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट होती। म्हणून न्यायालयाने त्यांना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती। दोष सिद्धीला स्थगिती मिळावी म्हणून कोकाटे यांना आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। तसेच त्यांच्या अटकेचे आदेश सुद्धा निघालेत। राजकीय गणिते जुळवून त्यांना दिलासा दिला जाईल की त्यांचे पद जाऊन त्यांना शिक्षा होईल, हे येत्या काही दिवसात ठरेल। लोकप्रतिनिधींचे हे असे वागणे बरोबर आहे का? याबद्दल आपल्याला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा।